आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी गोड केलं असेल जेवायला, हो की नाही? म्हणजे अहो खरंच म्हणजे तुम्हाला एकदाही असं वाटत नाहीये का की सुंदरी अशी का वागत असेल म्हणून? नाही, मला मान्य आहे सायली सोबत जे काय झालं ते चुकीचं होतं, सुंदरी चुकीचं वागली, पण ती अशी का वागली? अहो सुंदरी आपल्या घरात येणाऱ्या एका शत्रूला सुद्धा अतिथीसारखं वागवते. का वागली असेल का? आणि याचा अर्थ असा नाहीये की सायली खोटं बोलतीये, पण असं काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये किंवा आपण बघू शकत नाहीये. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मारहाण करणं सुंदरीचा स्वभाव नाहीये. कायद्याचं पालन करणारी मुलगी आहे ती, असं चुकीचं पाऊल उचलणारच नाही. पण ती हे सगळं का करत असेल? किंवा तिला कोणतरी हे करायला सांगत असेल, तिच्यावरती कोणतरी असा दबाव आणत असेल, कोणीतरी जबरदस्ती करत असेल किंवा कोणीतरी ब्लॅकमेल करत असेल तिला. तो कृष्णा तो गव्हर्नमेंट जॉबवर आहे, त्यांनी सुद्धा ही रिस्क घेतली. का घेतली असेल? अहो पण सुंदरीवर अशी जबरदस्ती कोण करेल? का दबाव आणेल? आई अहो मला सोडवण्यासाठी सुद्धा सुंदरीवरती राजीनामाचा प्रेशर टाकण्यात आलंच होतं ना, आलं होतं ना. तसंच काहीतरी असेल हे. मला नाही वाटत असं काही असेल, नाही तर सुंदरीनं तुम्हाला सांगितलं असतं ना. बरोबर आहे, बरोबर आहे, कारण तुम्हाला ना तिच्या बाजूने विचार करायचाच नाही आई. अहो काय झालंय तुम्हाला? ती मुलगी आपल्या घरात येणार म्हणून तुम्ही आनंदी होता, तुम्हाला ती आवडायची, आणि आज त्याच मुलीबद्दल तुम्हाला कडवटपणा आलाय. का? ती आपल्या घरात येणार तर हे घर सुखाने आणि आनंदाने भरून जाणार होतं. आज ती जेलमध्ये आहे म्हणून तुम्हाला आनंद होतोय. आई सायली आहे ना तुम्हाला आज आई म्हणते, पण सुंदरी तुम्हाला काय आई म्हणत आल्याने अजूनही म्हणते आई. आई तुम्हाला एक माहिती आहे का, तुम्ही आईसारखे वागत नाही आहात. आणि आई तुम्हाला नसेल विश्वास तिच्यावर, पण मला आहे. मला माहिती आहे सुंदरी निर्दोष आहे आणि तिच्यासाठी मी सगळे पुरावे शोधायला तयार आहे. खरंच चुकलंच माझं, पण इतका कडवटपणा कुठून आला माझ्यात? अहो आई, आई ऐका ना माझं. आई धनंजयला पण पुरावे हवेत. अजून सुंदरी मनातून उतरलेली दिसत नाहीये. खूप चुकीचं आहे, खूप जास्त चुकीचं आहे आणि सगळ्यात जास्त धोकादायक आहे. धनंजयच्या हाती पुरावे लागण्याआधी मला माझा मायाजाळ पसरावा लागणार आहे पुन्हा एकदा. पटापटा बोलायचं. नाव? नैना अजित रोकडे. नाव? सुंदरी मोहिते. तू येणार होतस, कळलं होतं, केलंच नाही.
ते पण नाही आठवते. विचारू का कोणाला तरी? काय झालं बाला? मला धनंजय काकांकडे जायचंय. धनंजय काकांकडे जायचंय? हो. मला माहितीये ते कुठे राहतात. खरंच? हो खरंच. चल मी तुला सोडतो. नाही नको. आई बोलली अनोळखी माणसांसोबत असं जायचं नाही. थँक्यू. हॅलो, अड्ड्यावर या रे. सावी, सावी, मी सगळीकडे शोधलं, मला कुठेच सापडत नाहीये ती. मी तुम्हाला सांगत होतो मी थांबतो इकडे, सावी सोबत कोणतरी हवं, पण नाही, तुमचा हट्ट घेऊन गेलात मला. अरे पण तिकडे कोर्टात जाणं पण गरजेचं होतं ना. अरे काय गरजेचं होतं इकडे? मामडे बाहेर पण कुठेच नाहीये ती. आदित्य शांत हो. येणार, सुंदरी पण येणार, सावी पण येणार, काळजी करू नकोस. बघा मी काय करायचं काय नाही करायचं प्लीज सांगू नका. आणि मी सगळ्यांच्या पाया पडतो, सावीच्या बाबतीत मला काही सांगू नका. माझी मुलगी आहे ती, माझी जबाबदारी आहे. सावी नाही ना सापडली. शीतल तूच होती ना घरात, मला सांग सावी कुठे आहे? शीतल सावी कुठे आहे? माहित नाही. शीतल तुला एक काम दिलं होतं, तुला इकडे राहायचं होतं आणि सावीवर लक्ष ठेवायचं होतं, तेही जमलं नाही तुला. आता सांग सावी कुठे आहे? मला खरं खरं कळलं पाहिजे कुठे. एक मिनिट, सावीला कळलंय का? तू सुंदरीला अटक झाली आहे, सावीला कळलंय का? नाही म्हणजे ते मी. शीतल, शीतल न घाबरता सांग. माई, मी हॉलमध्ये आली तर सावी खूप रडत होती. हा, आल्यावर कळलं की तिने टीव्हीवर बातमी बघितली आणि तिने सुंदरी आणि धनंजयला सोबत बघितलं. ती हट्ट करायला लागली की मला धनंजय काकांकडे जायचं, त्यांच्याकडे गेलं तर सगळं काही सॉल्व्ह होईल. माई, मी तिला खूप समजवलं पण ती ऐकतच नव्हती. ती खूप घाबरलेली होती आणि खूप रडत होती, म्हणून मी तिच्यासाठी पाणी आणायला गेले आणि आल्यावर बघते तर ती कुठेच नव्हती. मी खूप शोधलं माई तिला, मी सगळीकडे शोधलं पण ती नव्हती. माई माझा विश्वास ठेवा, मी काही केलेलं नाही. मूर्खो, 7 वर्षाच्या मुलीवर तुला लक्ष ठेवायचं होतं, तेही तुला जमलं नाही. माईंचा बिझनेस काय हँडल करणार आहेस तू? नाही, सावी निश्चित धनंजयशी बोलायला गेली असं मला सावीला शोधायला हवं. हा, सावीला शोधायला आता मला निघावं लागतंय. एक गोष्ट लक्षात ठेव, सावीला काही झालं ना, कोणालाही सोडणार नाही मी. तुम्हा लोकांना कुठे तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, लक्षात ठेव. कळलंय? दादा ऐका ना, तुम्ही इथे कुठे लहान मुलीला बघितलंय का? नाही. नाही, ठीक आहे. सावी, सावी, सावी. सावीची चप्पल म्हणजे सावी इथेच कुठेतरी गेली आहे. सोडा 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 तुम्ही मला. मला सोडा.
सावी बाळा तू ओके सांगतो तू तुला काही झालं नाही ना? नाही. पण काय लागलं? त्यांनी खूप त्रास दिला ना तुला? ठीक आहे तू आता बाजूला हो. यांना मी बघतो. हे याला आता सोडायचं नाही. हे आता याला सोडायचं नाही. हो का? सावी 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 आजपासून तुमची हीच खोली. बंगल्यात त्या तर काय करायचं? एक तर सावी हरवल्या आणि हे आणि सरू तुरुंगामध्ये आहे आणि मामड्या गेले सावीला शोधायला. त्याचा पण फोन लागत नाही. अगं ते काय समजतच नाहीये. खरंय ग मालू. आता देवच आपला पाठीराखा आहे बघ. सावी अगं बाई सावी. अरे देवा बस 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 बस. अरे देवा काय ग सावी कसं काय लागलं? कुठे लागलं? मामड्या अरे कसं झालंय सगळं? आणि तुला काही लागलं नाही ना? जीवात जीव आला ग बाई माझ्या. आदित्य तुझे लय उपकार झाले रे बाबा.
तुझे कसे आभार मानू मला तेच कळेना झालंय बघ. काय बोलताय तुम्ही? काय थँक्यू म्हणताय? मुलगी आहे ती माझी. सावी पण अशी कुठं गेली होतीस ग न सांगता? आईला धनंजय काकांनी अटक केलंय हे कळलंय मला. सावी तुला कसं कळलं हे? मला शीतल मावशीने टीव्हीवर दाखवलं. ते बघून मी धनंजय काकांना समजवायला गेले पण काय? बापरे, एवढं सगळं झालं तुझ्या बरोबर. देवा तूच वाचवलंस रे. मामड्या, बरं झालं बाबा तू वेळेवर पोचलास, नाहीतर काय झालं असतं. थँक्यू मामड्या, थँक्यू सो मच. काय चाललंय तुमच्या लोकांचं? मला एक गोष्ट कळत नाही. काय थँक्यू म्हणताय? मुलगी आहे ती माझी, रक्ताचं नातं आहे माझं. मी हे सगळं काही तुम्ही थँक्यू म्हणावं म्हणून केलेलं नाहीये. सॉरी आदित्य, अरे तुझ्या भावनांचा अपमान करायचा हेतू नव्हता रे माझा. फक्त आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची होती रे, बाकी काही नाही. आदित्य, सरून असताना जर सावीला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते रे. मामड्यात ड्रेसिंग केले म्हटल्यावर तू डॉक्टरकडे घेऊन गेला होतास का तिला? आणि काही गोळ्या औषधं दिलेत का डॉक्टरांनी? या सगळ्या गोंधळामुळे सावीला अस्थमाचा अटॅक आला होता. अरे देवा. मग नाही, पण घाबरण्यासारखी गोष्ट नाहीये. डॉक्टरांनी बघितलेलं, चेकअप केलेलं नीट. काय म्हणले डॉक्टर? सोबत चला, हा आराम करायचा ना आपल्याला. माझी घेऊन जा. डॉक्टर म्हणालेत की पुन्हा तिच्या मनावर कुठला ताण पडला नाही पाहिजे किंवा ती पॅनिक नाही झाली पाहिजे. त्यावेळेस ठीक आहे, काही झालं नाही, पण जर पुन्हा असं काही झालं तर याच्यापेक्षा मोठा अटॅक येऊ शकतो आणि त्याच्यानंतर काय होईल याची गॅरंटी ते घ्यायला तयार नाहीये. हे सगळं ना त्या सुंदरीमुळे होत आहे. काय गरज होती त्या सायली देशमुखला किडनॅप करायची? आपला काय संबंध आहे? करत आपली एक मूल आहे जी जी आपल्याशिवाय खाणार नाही, पिणार नाही, काही करणार नाही, सतत आई आई करते. मग काय गरज होती तिला? थोडा तरी सावीचा विचार करायचा ना. मग नंतर कशाला म्हणते की मी सावीची आई आहे म्हणून? असं नाही म्हणता येणार आदित्य. अरे सरूने जे सावीसाठी केलंय ना ते अख्ख्या जगाला माहितीये. अरे पण आता ती सुद्धा अडचणीत येणार आहे आणि सगळं अचानक का घडतंय तेच कळत नाही. आणि बघ ना, आपण नेमकं घरात नसतानाच हे सगळं सावीला कळावं. मी हॉलमध्ये आली तर सावी खूप रडत होती. आल्यावर कळलं की तिने टीव्हीवर बातमी बघितली आणि तिने सुंदरी आणि धनंजयला सोबत बघितलं. मला शीतल मावशीने टीव्हीवर दाखवलं. बरोबर आहे तुमचं. नेमकं आपण घरी नसताना हे सावीला कळावं. मला कळलंय आपल्याला कोणाची नजर लागली आहे.